नमस्कार, वर्षाज रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण दोन प्रकारच्या रेसिपीज पाहणार आहोत। सेम साहित्य वापरून आपण हे दोनही पदार्थ तयार केलेले आहेत। त्यामधील एक पदार्थ आपण केव्हाही करू शकतो आणि एक पदार्थ हा उन्हाळा स्पेशल आहे। सेम साहित्य वापरून आपण दोनही पदार्थ तयार केलेले आहेत। ते पदार्थ कोणते हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे। आणि हे दोनही पदार्थ लहान मुलांच्या आवडीचे आहेत, तसेच थोरा मोठ्यांच्या सर्वांच्याच आवडीचे आहेत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघून घ्या। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। वळूया आपण आपल्या या रेसिपीकडे। एकदम मस्त असा कलर आलेला आहे, दाटसर अशी बासुंदी तयार झालेली आहे आणि चव सुद्धा अप्रतिम अशी आहे। आणि याच बासुंदीची नंतर मी कुल्फी सुद्धा केलेली आहे। सेम साहित्य वापरून आपण हे दोनही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार केलेले आहेत आणि दोन्ही एकदम भन्नाट असे झालेले। तुम्ही पाहू शकता कुल्फी सुद्धा एकदम मस्त बिना आईस क्रिस्टलची तयार झालेली आहे। एकदम स्मूथ आणि एकदम भारी अशी विकत सारखी कशी तयार केली हे पाहूया। तर यासाठी इथं बघा मी एका कढईमध्ये दूध घेतलेलं आहे। तर दूध कुठलं घ्यायचं, दूध म्हशीचं गाईचं कोणतंही घेतलं तरी चालतं, फक्त ते फुल क्रीम असावं, न तापवलेलं आणि साय न काढलेलं असं हे दूध इथं आपल्याला या कुल्फीसाठी आणि बासुंदीसाठी घ्यायचं। हे दूध म्हशीचं आहे आणि 1 लिटर एवढ्या प्रमाणामध्ये मी इथं दूध घेतलेलं आहे। आता दूध उकळण्यासाठी ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण इकडं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 100 ग्राम वजनाची अंदाजे 1 वाटी एवढी साखर आणि 2 ते 4 वेलची घालून आपल्याला हे मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचं आहे। आता दुधाला चांगली उकळी फुटलेली आहे आणि दूध व्यवस्थित असं घट्ट होण्यास सुरुवात होत आहे। तर आपल्याला इथं या दुधाला सतत ढवळून हलवून मस्त असं घट्टसर करून घ्यायचंय। दुधाला न ढवळता असंच आपण जर गॅसवर कमी गॅस करून ठेवून दिलं तर मग यावर साय येते आणि दूध घट्ट होण्यास थोडासा उशीर लागतो। त्यामुळे अशा पद्धतीने जर ढवळत राहिलं तर दूध लवकर घट्ट होतं। हाय फ्लेमवर साधारणपणे 10 मिनिट दुधाला चांगलं ढवळून आणि थोडंसं घट्ट करून घेतलंय। त्यानंतर आपण वाटलेली साखर यामध्ये घालून घेतलेली आहे। आता परत आपण याला 10 मिनिट चांगलं घट्टसर करून घेणार आहोत, आटवून घेणार आहोत। तर बघा दुधाचं प्रमाण कमी झालेलं आहे। 1 लिटर दुधाचं प्रमाण होतं ते साधारणपणे पाऊण लिटर एवढं झालेलं आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत खवा किंवा याला मावा सुद्धा म्हणतात। तर आपण हा खवा इथं या दुधामध्ये घालून घेणार आहोत। वजनी प्रमाणामध्ये हा खवा 250 ग्राम एवढा इथं मी घेतलेला आहे। साधारणपणे मोठी 1 वाटी भरलेली आहे। दुधामध्ये खवा घालत असताना थोडा थोडा करून घालायचा आहे आणि तो थोडासा हाताने कुस्करून घालायचा आहे, म्हणजे दुधामध्ये लवकर विरघळतो। आणि दुधामध्ये खवा घातल्यानंतर लगेच दुधाला घट्टसरपणा दाटसरपणा यायला सुरुवात होते। सोबतच याला पिवळसर बदामी रंग सुद्धा येतो। सुरुवातीला आपण फुल गॅस करून म्हणजेच हाय फ्लेमवर 20 मिनिट दुधाला आटवून घेतलं होतं। आता खवा घातल्यानंतर सुद्धा आपण दुधाला 15 मिनिट मीडियम फ्लेमवर घट्ट करून घेणार आहोत। ज्यावेळेस दुधाचं प्रमाण अर्ध होईल त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे, तोपर्यंत आपल्याला दुधाला सतत ढवळत राहायचंय। आता गॅस बंद केलेला आहे आणि बासुंदीचा कलर सुद्धा बदललेला आहे आणि बासुंदी खूप छान मस्त अशी दाटसर झालेली। तर मी ही बासुंदी तयार करत असताना 2 गॅसपैकी छोट्या गॅसचा वापर केलेला आहे, त्यानुसार वेळेचा अंदाज दिलेला आहे। तर तुम्ही कोणता गॅस वापरता यानुसार तुम्ही या बासुंदीसाठी लागणारा वेळ ठरवायचा आहे। आता बासुंदीमध्ये बोट टाकून पाहिलं तर एकदम छान कोमट अशी झालेली, कारण मी ह्याची आईस्क्रीम करणार आहे त्यामुळे मला ही कोमट करून घ्यावी लागली आहे। आता ही बासुंदी खाण्यासाठी तयार झालेली आहे। गरम गरम किंवा थंडसुद्धा खाल्ली तरी खूप मस्त अशी लागते। आणि यावरून आता आपण ड्रायफ्रूट्स घालून सजवणार आहोत। तर ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। पूर्णपणे ऑप्शनल आहेत, असतील तर टाका, नसतील तरीही काही हरकत नाही। आणि बघा बासुंदी खूप मस्त अशी छान पैकी कलर आलेला आहे दाटसर आणि एकदम मस्त गोड अशी ही सुमधुर बासुंदी इथं आपली तयार झालेली। आता याच बासुंदीपासून आईस्क्रीम कशी तयार करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आईस्क्रीम तयार करण्यासाठी माझ्याकडे मोल्ड वगैरे काहीही नव्हतं, त्यामुळं मी असे फुलपात्रांचा इथं वापर केलेला आहे। फुलपात्र काही जास्त मोठे नाहीत, एकदम छोटे छोटे असे आहेत आणि म्हणूनच मी हे आईस्क्रीमसाठी वापरलेत, कारण माझ्याकडे एकदम छोटे ग्लाससुद्धा नव्हते। तर त्यामुळे मी इथं हे फुलपात्र घेतलेले। तुम्ही छोटे छोटे ग्लास वापरू शकता किंवा मोल्ड वापरू शकता। तर बघा आता ह्या फुलपात्रामध्ये मी इथं ही बासुंदी भरून घेत आहे। या फुलपात्रामध्ये मी बासुंदी थोडीशी कमी भरलेली आहे, जास्त फुल आपल्याला इथं हे फुलपात्र भरून घ्यायचे नाहीत। आता हे फुलपात्र आपल्याला अशा पद्धतीने एका कॅरीबॅगच्या साहाय्यानं
बंद करून घ्यायचेत. यामुळे काय होईल तर या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल्स जमा होणार नाहीत, म्हणजे बर्फ तयार होणार नाही. व्हिडिओमध्ये दिसत आहे तशा पद्धतीनं एका रबर बँडच्या साहाय्यानं यांना बंद करून घ्यायचे. रबर बँड नसतील तर दोरा किंवा धाग्यानं आपल्याला याला बंद करून घ्यायचे आणि एकदम गच्च असं ह्याला टाईट अशी गाठ बांधून घ्यायची आहे. रबर बँड असतील तर खूप सोपं होतं. तर इथं मी किराणा मालाच्या पिशवीचा म्हणजेच कॅरी बॅगचा वापर केलेला आहे. तुम्ही फॉईल पेपर सुद्धा वापरू शकता. माझ्याकडे फॉईल पेपर वगैरे काही नव्हतं, त्यामुळं मी ही जुगाडू पद्धत वापरलेली आहे. तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. अशा पद्धतीनं सर्व फुलपात्रांवर व्यवस्थित कॅरी बॅग लावून घेतलेले आहे, टाईट करून घेतल्यात. आता कात्रीच्या साहाय्यानं थोडासा मधोमध कट द्यायचा आणि मध्ये अशी आईस्क्रीमची स्टिक आपल्याला उभी ठेवून द्यायची आहे. आता ही आईस्क्रीमची स्टिक एकदम सरळच राहावी असं काहीही नाही. ही थोडीशी तिरकस बसली तरी काही होत नाही. आणि ज्यांच्याकडे आईस्क्रीमच्या स्टिक नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा मी एक जुगाडू पद्धतीत दाखवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून घ्या. तर मी आता सर्व फुलपात्रांमध्ये अशा पद्धतीनं थोडासा कात्रीनं कट कॅरी बॅगला देऊन मधोमध अशी आईस्क्रीमची स्टिक उभी करून घेत आहे. आणि एक शेवटच्या फुलपात्रामध्ये जर आईस्क्रीमची काडी नसेल तर कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवत आहे. तर मधोमध अशा पद्धतीनं कट द्यायचा आणि अशा खालून चपटा भाग असणारा आपल्याला एक स्टीलचा चमचा घ्यायचा आहे आणि तो खालच्या भागाकडून आपल्याला या कॅरी बॅगमध्ये म्हणजे या फुलपात्रामध्ये सेट करून घ्यायचा आहे. आणि मस्त अशी घरगुती आईस्क्रीम आपल्याला सुद्धा करून घ्यायची आहे. तर तुम्हाला फुलपात्राची, पॉलिथिनची आणि चमच्याची आयडिया कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आता सर्व फुलपात्र आपण आईस्क्रीम तयार करण्यासाठी व्यवस्थित सेट केलेले आहेत. तर आता हे फ्रीजरमध्ये आपल्याला साधारणपणे 8 ते 10 तासासाठी डीप फ्रीज करून घ्यायचे आहेत, म्हणजे आईस्क्रीम व्यवस्थित सेट होईल. या आईस्क्रीम मी रात्रीच करून ठेवल्या होत्या आणि रात्रभर फ्रीजमध्ये डीप फ्रीज करून घेतलेल्या आहेत. आता दुसऱ्या दिवशी या बाहेर काढलेल्या आहेत आणि सोबतच एका वाटीमध्ये मी इथं पाणी घेतलेलं आहे. हे पाणी थोडंसंच घ्यायचं आहे. फुलपात्राचं बुड किंवा अर्ध फुलपात्र बुडेल एवढंच पाणी इथं आपल्याला घ्यायचं आहे. नाहीतर फुलपात्रात पाणी जाऊन आईस्क्रीम खराब सुद्धा होऊ शकते, याची काळजी इथं आपल्याला घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने हळूच पॉलिथिन काढून नंतर ही फुलपात्र आपल्याला पाण्यामध्ये 20 ते 25 सेकंदासाठी ठेवून घ्यायचं आहे. तोपर्यंत दुसऱ्या फुलपात्राचं आपण पॉलिथिन रबर बँड व्यवस्थित काढून घेऊया. हे काढणं होईपर्यंत आपले साधारण 20-25 सेकंद होऊन जातात. आणि आता हे पहिलं फुलपात्र आपण पाण्यामध्ये उचलून घेऊ आणि दुसरं फुलपात्र पाण्यामध्ये ठेवून घेऊ. बघा, अगदी हलक्या हातानं ओढलं तर लगेचच ही आईस्क्रीम बाहेर निघालेली आहे. एकदम मस्त. कुल्फीवाले जशा पद्धतीनं कुल्फ्या मोल्डमधून बाहेर काढतात तशाच पद्धतीनं आपण या आईस्क्रीम किंवा या कुल्फ्या या फुलपात्रामधून व्यवस्थित बाहेर काढून घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त स्मूथ अशा या कुल्फ्या झालेल्या आहेत. खाल्ल्यानंतर आपल्याला समजतं की यामध्ये अजिबात आईस क्रिस्टल्स तयार झालेले नाहीत. ज्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल्स तयार होतात ती आईस्क्रीम खाण्यासाठी थोडीशी वेगळ्या चवीची लागते, पण ही आईस्क्रीम एकदम बाजारामध्ये मिळते, गाड्यावर मिळते, सेम तशाच पद्धतीची त्याच चवीची झालेली आहे. आता ही कुल्फी खाण्यासाठी तयार झालेली आहे, पण तरीही यावरून आपण या कुल्फीला शिजवण्यासाठी थोडेसे ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत. पूर्णपणे ऑप्शनल आहेत. हे ड्रायफ्रुट्स आपण अशा पद्धतीने वरून घालू शकता किंवा आईस्क्रीम तयार करत असताना त्या बासुंदीच्या मध्येच आपण हे घातले तरीही एकदम छान अशा पद्धतीची आईस्क्रीम लागते. तर अशा पद्धतीनं आता मी ही आईस्क्रीम सजवून घेतलेली आहे. तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने खव्यापासून म्हणजेच बासुंदीपासून आपण ही आईस्क्रीम तयार केलेली आहे. जुगाडू पद्धत वापरून आपण अनेक गोष्टी करतो, तशाच पद्धतीनं मी ही आईस्क्रीम पूर्ण जुगाडू पद्धत वापरूनच तयार केलेली आहे. तुम्हाला ही आईस्क्रीम आणि मी तयार केलेली बासुंदी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आईस्क्रीमचा मोसम सुरू होत आहे, उन्हाळा जवळ येत आहे किंवा आलेलाच आहे, तेव्हा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची आईस्क्रीम एकदा तरी नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.